अरे तुला हा बंद करायला सांगितलं, तू सगळं बंद करतोय. आज आवश्यक अशा आणि अति महत्वाच्या कार्यक्रमाची माहिती आपल्या माध्यमातून देण्यासाठी ही पत्रकार परिषद त्या ठिकाणी बोलवली आहे. येत्या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो आहोत आणि म्हणून त्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईतील 227 वॉर्डांमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवजयंतीचे कार्यक्रम आपण आयोजित करतो आहोत. सर्व 227 वॉर्डांमध्ये विविध कार्यक्रमांची रचना त्या ठिकाणी लावली आहे आणि त्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जी आरती लिहिली आहे त्या जय जय शिवराया या आरतीचा जयघोष हा त्या ठिकाणी सर्व 227 वॉर्डात दुमदुमणार आहे अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक वॉर्ड आणि मग काही आघाड्या, मोर्चे असं सगळं एकत्रित करून पूर्ण मुंबईत 346 ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. शिंदे फडणवीसांचं सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने गोविंदा, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, दिवाळी हे सण मोठ्या प्रमाणात झाले, त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा मुंबईत मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या वतीने साजरी केली जाणार आहे. आमचं विरोधकांनाही आव्हान आहे की या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीमध्ये त्यांनीही सामील व्हावं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपतींवर लिहिलेल्या आरतीमध्ये सुद्धा स्वतःचा सूर मिळवावा असं आवाहन आम्ही त्यांना करतो आहोत. संपूर्ण मुंबईत होणाऱ्या सर्व कार्यक्रमाची माहिती आमच्याकडे आहे, तुम्हाला देऊ शकतो, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडून दाखवणारे देखावे असतील, चित्र प्रदर्शन असेल, शिवव्याख्याने असतील, समाजातील गरीब व्यक्तींना मदत करण्याचा कार्यक्रम असेल, महाराष्ट्राच्या लोकधारेतील सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहीर कार्यक्रम, विविध स्पर्धा, मिरवणुका, भव्य देखावे, किल्ले प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन असे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी संपूर्ण मुंबईवर होणार आहेत. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रात 58 कार्यक्रम होतील, उत्तर पूर्व लोकसभा क्षेत्रात 50, उत्तर मध्य लोकसभा क्षेत्रामध्ये 63, उत्तर मुंबईमध्ये 69, दक्षिण मुंबई लोकसभा क्षेत्र 44 आणि दक्षिण मुंबई लोकसभा क्षेत्र 62 असे आतापर्यंत 346 कार्यक्रम ठरले आहेत आणि त्यामध्ये मुंबईकर सहभागिता सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल. एक विशेष म्हणजे या सगळ्या कार्यक्रमात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारापासून प्रेरित होऊन मोदीजींच्या केंद्र सरकारने भारतीय नौदलाचे जे नवीन बोधचिन्ह अनावरण केलं त्या बोधचिन्हा संबंधातली माहिती आणि तो गौरव पहिल्यांदा
भारतीय नौदलाच्या बोधचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या प्रेरणेने जे चिन्ह झालंय याची माहिती आणि याबद्दलचा प्रचार आम्ही करणार आहोत. या सगळ्या कार्यक्रमात पुन्हा एकदा विरोधकांनी सुद्धा सहभागिता द्यावी अशी आमची त्यांना विनंती आहे, आवाहन आहे. आग्रा किल्ल्यामध्ये शिवजयंती उत्सव पहिल्यांदा होतोय आणि मराठेशाहीच्या इतिहासामध्ये आग्र्याच्या किल्ल्याच्या बाबतीतला उल्लेख त्या ठिकाणी असल्यामुळे या कार्यक्रमाचं महत्व आहे आणि म्हणून तिथे परवानगी मिळवून देण्यामध्ये जी भूमिका केंद्र सरकारने घेतली त्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांचा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्याच पद्धतीने माननीय केंद्रीय मंत्री अमित शहाजी हे महाराष्ट्रातील कार्यक्रमात सुद्धा पुणे येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून झालेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ते करणार आहेत. त्या कार्यक्रमातही नागरिकांनी उत्साहाने सहभागिता द्यावी अशा पद्धतीचं निवेदन करतो आणि तेच थांबतो. धन्यवाद. राजकीय प्रश्न रोहित पवारांनी एक ट्विट केलेलं आहे. मंत्रालयामध्ये फिरत असताना काही सत्ताधारी आमदारांची बॉडी लँग्वेज वेगळी दिसते. काही सत्ताधारी आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नाहीये. त्याच प्रकारे अर्थ खात्यामधून काही विशिष्ट आमदारांच्या फायली पास केल्या जातात. ही नेमकी कोणत्या भूकंपाची चिन्ह आहेत असं रोहित पवार म्हणाले. मला वाटतं ज्यांना कावीळ असते त्यांना सगळं पिवळं दिसतं. दुर्दैवाने रोहित पवारांना राजकीय कावीळ झाली असं म्हणावं लागेल. याचं कारण ज्या दोन्ही गोष्टीचा संदर्भ त्यांनी दिला ते त्यांच्या सरकारच्या काळात होतं. म्हणजे त्यांच्या सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री मंत्रालयात येत नव्हते. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बहुमते मुख्यमंत्री भेटत नाहीत. किंबहुना एकदा प्रसंग तर तोही वर्तमानपत्रात आम्ही वाचला की शरद पवार साहेबांनाही मुख्यमंत्री उद्धवजी तत्कालीन भेटले नव्हते आणि त्यामुळे मर्यादित लोकांना भेटणं ही कार्यपद्धती महाराष्ट्र विकास आघाडीची रोहित पवारांना कावळी राजकीय झाल्यामुळे ते त्या पद्धतीने बोलत आहेत. कामांच्या फाईलच्या बाबतीत तर शिवसेनेमध्ये फूटच उभी पडली या कामामुळे. उद्धवजींचा गट छोटासा राहिला आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही वेगळी झाली. याचं कारणच आहे की या आमदारांचं म्हणणंच होतं आमची कामं होत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांनी आमच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्या राष्ट्रवादीच्या लोकांच्या फायली मंजूर करतायत. बजेट आम्हाला मिळत नाही, शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न आहे. हीच तर रड आणि ओरड या 40 आणि नंतरच्या 10-50 आमदारांची होती आणि म्हणून तो वेगळा गट झाला. आणि त्यामुळे यात सत्य नाही. या सगळ्या परिस्थिती या महाराष्ट्र विकास आघाडीच्या काळात होत्या आणि म्हणून राजकीय कावळीपोटी हे रोहित पवारांचं वक्तव्य आहे. संजय राऊत असं म्हणतात की संभाजी औरंगाबादला जे नामांतरण होणार आहे ते का करत नाही, तुमच्या हिंमत नाही असं म्हणतात. मुळात संजय राऊत यांनी हे मान्य करावं की उद्धवजींनी हे केलंय की नाही. उद्धवजी हे करू शकले नाहीत हे पहिले संजय राऊतांनी मान्य करावं, मग आम्हाला प्रश्न विचारावा. कारण दुतोंडी भूमिका संजय राऊत घेण्यामध्ये विश्वविक्रम आहे त्यांचा. एका बाजूला ते याचंही श्रेय घेऊ बघतात की संभाजी नगर हे नामांतर आम्हीच केलंय, उद्धवजींनीच केलंय आणि आता आम्हाला म्हणतात तुम्ही करू शकत नाहीत का. आणि त्यामुळे ज्या गोष्टीचा ते रेफरन्स देत आहेत त्यामध्ये पहिल्यांदा तर महाराष्ट्रातील जनता खुश आहे आणि उद्धवजींची शिवसेना नाराज आहे. कारण केंद्र सरकारच्या संमतीने पहिल्यांदा उस्मानाबादचं धाराशिव हे कायदेशीर झालं. केंद्र सरकारने त्याला संमती दिली. टप्पा 2 मध्ये संभाजीनगरच्या नावाच्या बाबतीत केंद्र सरकारची अंतिम मंजुरी येईल आणि मग आता आमच्या हातात काय राहील म्हणूनची ही त्यांची आरडाओरड आहे. उद्धवजी ना धाराशिव करू शकले ना उद्धवजी संभाजीनगर करू शकले हे आज संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रासमोर स्पष्ट झालेलं आहे. विशिष्ट राजकीय व्यक्तींकडून मारण करण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील होताना पाहायला मिळत आहे आणि अधिकारी वर्गामध्ये क्रिकेट नाराजी आहे, तुमच्या भीतीचं वातावरण आहे. ठाण्यातले सर्व अधिकारी काळे लावून आपल्याला आंदोलन व्यक्त करतात. मला याची संपूर्ण माहिती नाही, पण लोकशाहीमध्ये ठोकशाहीला महत्व नाही.
कोणीही कायदा हातामध्ये घेण्याची गरज नाही. सर, दुसरं असं की रोहित पवार जेव्हा म्हणतात की शिंदे गटाचे काही आमदार आहेत जे कुत्ते हे राजकीय भाषेने केले जातात. कधी रोहित पवार, कधी आदित्य ठाकरे, सत्ता गेल्यामुळे फडफड त्यांची चालू आहे आणि त्यामुळे दिवसा डोळ्यात स्वप्न रंगण करायचं हा त्यांचा प्रयत्न आहे. ना सरकार पडत आहे, ना विरोधकांमध्ये ज्या पद्धतीचे पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, नेते हे फुटतायत ते थांबत नाहीये. म्हणून त्यातनं केलेलं हे वैफल्यग्रस्त वक्तव्य आहे, दुसरं काही नाही. तर सांगलीमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या झालेली आहे. आधीच एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे कारण का त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं, त्या मागण्या काय पूर्ण झालेल्या नाही. सरकार आपलं आहे. नाही, खरं तर दुर्दैव आहे. कुठली आत्महत्या दुर्दैवी आणि एसटी कर्मचाऱ्यांची तर बिलकुल होऊ नये. सरकार यावर योग्य ती प्रतिक्रिया देईल. सरकारला प्रतिक्रिया द्यावी लागेल आणि त्याबद्दलची भूमिकाही घ्यावी लागेल. सर, नाना पटोलेने आता एक टीका केली आहे. सत्तेत असणाऱ्या लोकांनी कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धर्माचा विचार त्यांना मान्य नाहीये आणि त्यामुळे आता देशाची वाट लागली आहे. नाही, मुळामध्ये नाना पटोलेंना हा प्रश्नाचं उत्तर द्यायला लागेल की ज्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नावाला ज्यांनी विरोध केला त्यांच्याबरोबर नाना पटोलेंनी सलगी केलेली आहे, युती केलेली आहे, आघाडी केलेली आहे आणि त्यामुळे ज्यांनी बाबासाहेबांच्या नावालाच विरोध केला त्यांच्याशी तुम्ही मैत्री करता. तुम्हाला बाबासाहेबांच्या विचारावर बोलायचा नाना पटोले अधिकारच नाही. सर, आज जे सुनावणी तुम्ही बघितली असेल TV नाही, मी बघितलेलं नाही. सर, एक सवाल होगा। बीते दिनों हमने देखा कि उद्धव ठाकरे उत्तर भारतीय समाज के साथ बैठक कर रहे हैं और उसके अगले दिन उसी पूरी समाज से मुलाकात करते हैं जिनसे प्रधानमंत्री मोदी की मुलाकात होती है। क्योंकि प्रधानमंत्री 1 महीने के भीतर 2 बार मुंबई दौरे पर हैं और बीएमसी चुनाव हाल ही में है, जिसको लेकर विपक्ष ये कह रहा है कि क्योंकि चुनाव होने वाले हैं इसलिए प्रधानमंत्री पहुंचे हैं। तो क्या प्रधानमंत्री के दौरे से विपक्ष के बीच खलबली मची हुई है, उन्हें किस बात का डर है? और ये इसलिए क्योंकि आपकी तरफ से पहले एक सीट को टारगेट लेकर चल रहे हैं जो आपने मिशन हाल ही में दिया था। देखिए, भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास और हमारे मूल्य, भारतीय मूल्यों के आधार पर चलने वाली पार्टी है। वोट के आधार पर हर बार रास्ता बदलना और उसके लिए अपीजमेंट के परिसीमा तक जाना, ये कांग्रेस का रवैया था। आजकल उद्धव जी की शिवसेना की कार्यपद्धति है और इसके लिए अगर विशिष्ट समुदाय के वोट चाहिए, इसके लिए उस समुदाय को अपीज करने तक पहुंचना ये उद्धव जी की नई कार्यपद्धति है। ये हड़बड़ाहट है। ये भारतीय जनता पार्टी के प्रति उनके मन में जो डर है उसको दिखाता है, इतना मैं कह सकता हूँ। भारतीय जनता पार्टी मुंबई की तरफ से आने वाले 19 तारीख को छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पूरे मुंबई के 227 वार्डों में मनाई जाएगी, धूमधाम से मनाई जाएगी। हमारे लिए जीने का रास्ता, जीने की प्रेरणा यानी छत्रपति शिवाजी महाराज जी का जीवन, और उसी प्रेरणा से लेकर हम सामाजिक जीवन में काम करने वाले लोग हैं। हर वार्ड में कार्यक्रम होगा, लेकिन हमारी अलग अलग आघाड़ियां और मोर्चे, इनको भी जोड़ दो तो 346 जगह पर पूरे मुंबई में कार्यक्रम होगा। सब जगह पर स्वतंत्र वीर सावरकर जी ने छत्रपति शिवाजी महाराज जी पर लिखी हुई आरती, उसका सार्वजनिक कार्यक्रम होगा, आरती गाई जाएगी। जय जय शिवराया, ये प्रेरणादायक आरती है। हम हमारे विरोधियों से भी विनती करते हैं कि आप भी इस कार्यक्रम में सम्मिलित हुई और पूरे मुंबई में अलग अलग स्पर्धाएं, अलग अलग दिखावे, अलग अलग किलों की रचना और छत्रपति शिवाजी महाराज जी के जीवन पर अलग अलग चित्र प्रदर्शनी, इस प्रकार के कार्यक्रम होने वाले हैं। नवरात्रीमध्ये मराठी गाणी काळाचं बरेच परिसरात मोठ्या संख्येने आयोजित पाहायला मिळालं. शिवजयंतीला काही विशेष असेल का?
त्या पट्ट्यामध्ये देखील तुमचे जुने मित्र पालिकेला म्हणतात. आज मी सर्वसाधारण माहिती दिली आहे, उद्या परवा ती कळेल तुम्हाला. जी कल नाना पटोले ने अपने भाषण में कहा था मोदी जी को लेकर कि मोदी जी का जो पार्लियामेंट में हाल ही में पहला जो सेशन हुआ उसमें जो भाषण था वह पान टपरी वाले की तरह था. उसके पहले भी उन्होंने इस तरह की भाषा बोली थी. उसको बाद में जब दर्ज शिकायत हुआ तो कहा कि मेरा कहने का मतलब था कि पान टपरी पे जाकर लोग जिस तरह से भाषण करते वैसे उनका भाषण था. तो लगातार प्रधानमंत्री को लेकर कांग्रेस नेताओं के बयान ऐसे क्यों आ रहे हैं जबकि मोदी जी यहाँ पर आना शुरू हो ही उनके दौरे हुए. देखिए, कड़ी निंदा करते हैं नाना पटोले जी के इस बयान का. पहली बात तो पान टपरी वालों को भी उनका उल्लेख सम्मान बिना करना यह भी गलत बात है. वो भी समाज के अंग है. कभी चाय वालों को चिढ़ाना, कभी पान टपरी वालों का सम्मानहीन इस प्रकार का उल्लेख करना, ये समाज के हर गरीब व्यक्ति के प्रति कांग्रेस का रवैया स्पष्ट करता है. गरीब व्यक्ति को एक तरीके से नीचा दिखाना, इस प्रकार की कार्य पद्धति और रवैया कांग्रेस की है. हम उसकी आलोचना करते हैं. और जहां तक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के भाषण का विषय है, मुझे लगता है अपने आप में बहुत देश ने किस प्रकार से आगे बढ़ा है देश, उसका चित्रण उन्होंने किया है. और जिसके कारण स्वाभाविकता कांग्रेस में डर, हड़बड़ाहट पैदा हुई है, उसका भी चित्र दिखाई देता है. सर, काल नाना पाटील असेही म्हटले की हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते. कापसाचा भाव जो 9.5 होता तो 7.5 वाढला. मला असं वाटतं की विरोधकांना आता असं उटपटांग बोलण्याशिवाय दुसरा मार्गच राहिलेला नाही. ज्या पद्धतीने राज्याचं सरकार 50,000 रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत थेट पोहोचवण्यामध्ये यशस्वी ठरलं, त्याहीपेक्षा केंद्रातल्या मोदीजीच्या सरकारचे प्रधानमंत्री सन्मान निधी दलालाकडे न जाता थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पोहोचतायत. आणि आता केंद्रीय बजेट आज आपण वर्तमानपत्रांमध्ये पाहिले असेल, ज्या पद्धतीने राज्याच्या विकासाला निधी देतोय, त्यानंतर आता आपल्या हातात मतदार राहतील का, या मतांच्या विवंचनेपोटी केलेली ही विधानं आहेत. असे जे दोन सवाल था की जो छत्रपति शिवाजी महाराज की बहुत सारी जयंती मनाई जाएगी, ये क्या सिर्फ एक दिवसीय होगी कि कुछ उपक्रम है आप सकता है? जयंती के दिन के निमित्त ही ये होगी. और दूसरा सवाल था कि थाने के डिस्ट्रिक्ट म्युनिसिपल कमिश्नर महेश आया पे जो हमला हुआ है, तकरीबन 8-10 लोगों ने मर्डर किया, किस तरह से इसको बीजेपी देखती है? देखिए, मेरे पास उसकी पूरी जानकारी नहीं है, लेकिन ये मैं जरूर कह सकता हूं, कानून किसी ने भी हाथ में लेने की जरूरत नहीं है. और हमारे लोकशाही में ठोकशाही का महत्व कुछ भी नहीं रहता. ये सवाल है कि विपक्ष के नेता यानी महाविकास आघाड़ी के नेता ये कह रहे हैं, सरकार पर आरोप लगा रहे हैं कि जिस तरह से लोग गुवाहाटी में गए थे, वहां रुके थे और मदद वहां की सरकार तक पहुंचाई, तो उसके बदले में यहाँ के ज्योतिर्लिंग को वहां देने का काम हो रहा है भीमा शंकर के इशू को लेकर. भाई, वो झटके से हमारे विरोधी अभी तक बाहर नहीं आए हैं. अभी तो वो गुवाहाटी तक ही रुके हुए हैं. उसके बाद 7 महीना हो गए, यहाँ पर सरकार अच्छा काम कर रही है. हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि वो जो झटके में 7 महीने पहले के हाल है,